नमस्कार. गोडी शिक्षणाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना तुमचं खूप खूप स्वागत करते. सर्वच स्कॉलरशिपच्या ज्या परीक्षा असतात किंवा इतर स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यामध्ये आकृत्या या घटकावरील प्रश्न हमखास असतात. मग त्याच्यामधील आरशातील प्रतिमा असेल किंवा पाण्यातील प्रतिमा आणि त्याच्यावरचे प्रश्न असतात की आरशातील प्रतिमा कोणती आहे दिलेल्या आकृतीमध्ये किंवा पाण्यातील प्रतिमा कोणती आहे हे तुम्हाला शोधायला सांगतात. त्यामुळं अगदी परफेक्ट कमी वेळामध्ये कशा पद्धतीनं प्रतिमा पाण्यातील शोधायची हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. प्रतिमा हा आकृत्यांवरील महत्त्वाचा आणि पहिला पॉईंट आहे. त्याच्यामध्ये आकृतीची डावी बाजू उजवीकडे व उजवी बाजू डावीकडे जाते. म्हणजे जी आकृती दिली ती आरशातील प्रतिमेमध्ये कशी दिसते, त्याची उजवी जी बाजू आहे ती पलीकडे डावीकडे जाते आणि डावी बाजू आहे ती काय होते उजवीकडे येते. हा पहिला पॉईंट. म्हणजे आरशातील प्रतिमेमध्ये उजवीकडची बाजू डावीकडे जाते. त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट येते म्हणजे AHIMOTUFX आणि W ही अक्षरे सेमच राहतात. याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. या अक्षरांच्या प्रतिमेत फरक पडत नाही. म्हणजे हे अक्षर सेमच राहतात. त्याच्यामध्ये काहीच आरशातील प्रतिमा जरी असेल तर काहीच बदल होत नाही. त्यानंतर आरशाच्या बाजूस आहे त्या बाजूस आकृती पालथी घालून त्या वस्तूची प्रतिमा दिसते. म्हणजे आरशा समजा समोर आहे तर त्या आरशाच्या समोरची जी बाजू आहे त्या बाजूस आकृती जर पालथी आपण घातली आणि आरसा खाली असेल, समजा आरसा खाली आहे आणि वरून ती आकृती दिसेल तर ती आकृती आपल्याला आरशामध्ये कशी दिसते, त्याची प्रतिमा आपल्याला काय होते दिसते. अशा पद्धतीनं हे तीनच पॉईंट आरशातील प्रतिमेमध्ये महत्त्वाचे आहेत. एवढे पॉईंट जरी तुम्ही लक्षात ठेवले तरी आपल्याला आकृत्यातील प्रतिमेवरचे प्रश्न आपल्याला चांगल्या पद्धतीने सोडवता येतील. ती बघा, आरशातील प्रतिमेमध्ये पहिला आहे 7 हा अंक आहे आणि 7 हा अंक आरशातील प्रतिमेमध्ये कसा दिसेल हे प्रश्न विचारलेला आहे. याचं आपल्याला माहित आहे की जर डावी बाजू असेल तर ती उजवीकडे जाते. डावी बाजू बघा या ठिकाणी आता इकडं तोंड आहे, ती बाजू इकडच्या साईडला कुठं आहे बघा, इथं नाहीये इथं नाही, या दोन्हीमध्ये आहे. परंतु ही बाजू सेमच इकडे आहे आणि याची ही जे इकडं उजवीकडचं तोंड आहे ते आपल्याला डावीकडे दिसलं पाहिजे. या दिलेल्या आकृतीमध्ये बघा, या आकृतीमध्ये उजवीकडील ही रेषा डावीकडे दिसते आणि हा जी मोठी रेषा आहे ती या साईडची रेषा आपल्याला कशी दिसणार आहे पलीकडच्या साईडला. म्हणजे ही बाजू आपल्याला घेतली तर डावीकडे येते, ती बाजू आपल्याला पलीकडच्या साईडला उजवीकडे दिसणार आहे. मग या चारही आकृत्यामध्ये दिसणारी आकृती आरशातील प्रतिमा ही दिसते. याची डावी आणि उजवी बाजू बदललेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येणार आहे. बघा, दुसऱ्या आकृतीमध्ये एक काटकोन दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये S लिहिलेला आहे आणि तुम्हाला विचारले आरशातील प्रतिमा. इथं सेमच काटकोन आहे आणि सेमच आकृती आहे त्यामुळे ही येणार नाहीये. आरशातील प्रतिमेमध्ये बघा S असं आहे. आरशातील प्रतिमेमध्ये S जर असं असेल तर ते उलट असं इकडं असेल तर काय होणार, आता याची बाजू इकडची ही जी बाजू आहे ती कशी होणार इकडं होणार आणि इकडची ही जी बाजू आहे ती इकडं होणार. म्हणजे एस तुम्हाला कसं दिसणार आहे असं. कोणत्या कोणत्या ठिकाणी एस असं आहे बघा, इथं आहे इथं नाही म्हणजे ही आकृती येणार नाहीये, इथं आहे. आणि जी रेषा आहे ती रेषा पलीकडच्या उजव्या बाजूला आहे ती डाव्या बाजूला येणार आहे. पण डाव्या बाजूला फक्त हीच आकृती आहे आणि यस पण अशा पद्धतीने आलेली आहे. म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक उत्तर काय असणार आहे 3. आरशातील प्रतिमेमध्ये काय होतं उजवीकडचे, आता इकडं उजवीकडे टोक दिसतंय ते इकडं दिसलं पाहिजे. या ठिकाणी दिसत आहे ही आकृती येणार नाही, ही आकृती येणार नाही, या दोन्ही आहेत परंतु याची बाजू बदललेली नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक उत्तर काय येणार 3. त्यानंतर बी हे आरशातील प्रतिमेमध्ये काय होणार आहे, फक्त बीचं तोंड इकडे आहे ते पुढं तोंड आहे ते पलीकडच्या साईडला होणार. म्हणजे याची काय होणार आहे बाजू बदलणार आहे. इकडं बाजू असणार बघायचं, या ठिकाणी इकडं याची बाजू ही येणार नाही, ही खाली बाजू आहे. त्याच्यानंतर ही वरती बाजू आहे, या साईडची बाजू पुढं पलीकड साईडला येणार आहे. आणि याच्यामध्ये पर्याय क्रमांकामध्ये फक्त 3 मध्येच असं दिसतंय की पाण्यात इकडची जी बाजू आहे ती पलीकडच्या साईडला गेलेली आहे. म्हणजे आता या उजवीकडे समोर तोंड असणारी बाजू पलीकडच्या साईडला म्हणजे डाव्या बाजूला, ही उजव्या बाजूला तोंड आहे बीचं, या ठिकाणी डाव्या बाजूला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार आहे 3 येणार. त्यानंतर पुढील आकृती बघा, ती 108 ही आहे. आरशामध्ये कसं दिसणार आहे आपल्याला माहित आहे. आरशातील प्रतिमेमध्ये डावीकडील बाजू उजवीकडे जाते. म्हणजे डाव्या बाजूला ज्या 108 आहे ती पलीकडे 1 जाणार, पलीकडे 0 जाणार आणि 8 पहिल्यांदा येणार. मग अशी कोणती संख्या आहे बघा, 8 सुरुवातीला असणारी संख्या इथं आहे परंतु इथं 1 मध्ये आलेली आहे. 1 मध्ये येईल का, कारण इथं 0 आहे
नाही येणार, ही पण आकृती येणार नाही, ही नाही येणार. पहिल्यांदा 8 असणारी संख्या ही आहे, मध्ये 0 आलेला आहे, 1 आलेला आहे, म्हणजे दिलेल्या संख्येच्या डावीकडील अंक उजवीकडे झालेले आहेत. अशी कोणती संख्या आहे? ती म्हणजे 801. म्हणजे पर्याय क्रमांक आपला किती येणार आहे? 4. त्यानंतर आकृत्यांमध्ये बघा, ही जी आकृती आहे ती आरशातील प्रतिबिंब आपल्याला माहित आहे. यू हे आरशातील प्रतिमेमध्ये सेमच राहतं, कारण त्याची डावी आणि बाजू सारखीच असते, त्यामुळे त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. त्यामुळे यू आहे असं राहणार आहे. या आकृतीमध्ये यू आहे, परंतु वरची बाजू खाली झालेली आहे, त्यामुळे ही आकृती येणार नाही. ही आकृती काय आहे? येणार नाही. त्यानंतर बघा, या आकृतीमध्ये वरती खाली झालेलं आहे, म्हणजे ही सुद्धा आकृती येणार नाही. सेम पाहिजे. इथं या आकृतीमध्ये सरळ आहे आणि मध्ये टिंब आहे, आणि जो त्रिकोण दिलेला आहे तो त्रिकोण सुद्धा बदलत नाही आरशातील प्रतिमेमध्ये, त्यामुळे तुमचं पर्याय क्रमांक उत्तर काय येणार आहे? 4. त्यानंतर बघा, क्यू झेड आरशातील प्रतिमेमध्ये क्यू झेड कसं दिसणार आहे? डावीकडची बाजू उजवीकडे जाणार आहे, म्हणजे जे झेड दिलेलं आहे ते पलीकडे इकडे येणार आहे. अशा कुठल्या आकृतीमध्ये झेड पहिल्यांदा आहे? बघा, इथं आहे का? नाही. इथं आहे, म्हणजे ही आकृती येणार नाही. इथं आहे का? आहे, परंतु जे क्यूचं टोक आहे ते इकडं आहे, ते इकडं येणार आहे, परंतु ते इथं सेमच आहे, म्हणजे त्याच्यामुळे ही सुद्धा आकृती येणार नाही. इथं झेड इकडं आलेलं आहे, झेड इकडं आलेलं आहे, परंतु याचं तोंड बदललेलं आहे का? नाही. याचं जर ही इकडं डाव्या साईडला तोंड असेल तर उजव्या साईडला होणार आहे. बघा, ही जी रेषा आहे ती रेषेचे दिशा बदलणार आहे, इथं बदललेली आहे. आणि क्यू जे या साईडला आहे, उजवीकडच्या साईडला कोपऱ्याकडे आहे, तसं हे डावीकडे येणार आहे. म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये आरशातील प्रतिमा दिसते, सेम टू सेम दिसणार आहे. अशा पद्धतीनं आकृत्यांवरील आरशातील प्रतिमांवरील प्रश्न आले तर आपण अतिशय सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. तो म्हणजे पाण्यातील प्रतिमा, त्यालाच आपण जलप्रतिबिंब असं म्हणतो. असाही प्रश्न येऊ शकतो, खालील दिलेल्या आकृतीमधील जलप्रतिबिंब कसे दिसेल? दोन्हीमध्ये पद्धतीने प्रश्न विचारू शकतात. पहिला पॉईंट आहे, आकृतीत खाली बाजू वर व वरची बाजू खाली दिसते. म्हणजे काय होतं, जर खाली बाजू असेल तर ही कुठं दिसणार आहे? वर दिसणार आहे. बघा, या ठिकाणी बाण जर खाली गेलेला आहे तर दिलेल्या पाण्यातल्या प्रतिमेमध्ये तो वर दिसणार आहे. आपलं समजा आता आपण असेल तर आपलं डोकं वर आहे, पाण्याच्या प्रतिमेमध्ये आपलं डोकं काय होणार आहे? खाली येणार आहे. आणि पाय काय दिसणार आहे? पाण्याच्या प्रतिमेमध्ये वर दिसणार आहे. याच्यावरून लक्षात ठेवा, डोके पाण्यामध्ये खाली दिसणार आहे, अशा पद्धतीनं. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे, डावी बाजू व उजवी बाजू यांच्या दिशा बदलत नाहीत. म्हणजे दिशा बदलत नाहीत, डावीकडचं उजवीकडे होत नाही किंवा उजवीकडे. समजा बाण या दिशेला आहे तर त्याच दिशेला राहणार आहे, पण जर बाण वरती दिशेला असेल तर तो खाली दिसणार आहे, म्हणजे वरची बाजू खाली होते. एवढंच फक्त महत्वाचं आहे. आकृतीची खालची व वरची बाजू सारखीच असेल तर तिचे प्रतिबिंब मूळ प्रतिमे आकृतीप्रमाणेच दिसेल. आता चौकोन असेल तर वरचा अर्धा हा भाग आहे तोच खाली दिसणार आहे, म्हणजे ती आकृती काय असणार आहे? सेमच दिसणार आहे. जर आकृती वरची बाजू खाली दिसते आणि खालची बाजू काय होते? वर दिसते. जर सेम दोन्ही बाजू असतील तर त्या मूळ आकृतीप्रमाणेच दिसतात, दिशा बदलत नाही, डावीकडचं उजवीकडे होत नाही किंवा उजवीकडचं डावीकडे होत नाही. इथं आकृती दिलेली आहे त्रिकोणाची, वरची बाजू खाली होती माहीत आहे, म्हणजे वरच्या जर त्रिकोणाची बाजू खालची रेषा आहे ती वर जाणार आहे. वरती कुठं आहे? बघा, इथं आणि इथं आहे. या दोन आकृती येणारच नाहीत, कारण इथं वरची बाजू खाली झालेलीच नाही. त्यामुळे या दोन आकृतीमध्ये बघा, इथं वरची बाजू वर गेलेली आहे आणि खाली ही जी बाजू आहे ती खाली, परंतु इथं त्रिकोण दिसत नाही, इथं काटकोनाप्रमाणे आकृती दिसते. म्हणजे ही आकृती आपल्याला येणार आहे, वरची बाजू सेम आपल्याला या आकृतीमध्ये खाली दिसते आणि खालची बाजू काय दिसते? वर दिसते. बघा, खाली रेषा आहे ती रेषा वर दिसते आणि ही शिरोबिंदू इथे जोडलेले, ज्या शिरोबिंदूंजवळ हे टोक दिसते ते इथे दिसते. म्हणजे या ठिकाणी पाण्यातील प्रतिबिंब कोणतं दिसणार आहे? पर्याय क्रमांक उत्तर किती असणार आहे? 4. पर्याय क्रमांक. दुसरी आकृती आहे, फी काढली जाणार आहे. आता वरती ही जी बाजू आहे ती अशी खाली येणार आहे, इकडं वरती वर गेलेली बाजू खाली येणार आहे. खाली कुठं आहे? बघा, बाजू इथं नाहीये, म्हणजे ही आकृती येणार नाही. इथं खाली आहे, परंतु इथं एका ठिकाणी टिंब दिलेले, एका ठिकाणी बाण दिलेले आहे, म्हणजे ह्या दोन्ही आकृती तरी येणारच नाहीत. आता राहिल्या ह्या दोन आकृती, परंतु या दोन्ही आकृतीमधील जो बाण आहे तो खाली बाण जो टोक दाखवलेला आहे तो वरती बाणाचं टोक दिसलं पाहिजे, वरती जाणार, पण या आकृतीमध्ये खालीच टोक आहे, त्यामुळे ही सुद्धा आकृती येणार नाही. मग या बाणाचं टोक खाली असेल तर तिकडच्या आकृतीमध्ये बाणाचं टोक काय असलं पाहिजे? वरती असलं पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं काय असणार आहे? आन्सर असणार. त्यानंतर बघा, ही जी आकृती आहे त्याच्यामध्ये ही बाजू वर गेलेली आहे, ही बाजू खालची जी बाजू आहे ती वरती ओपन दिसणार आहे. या तिन्ही आकृत्या वरती आहेत, ही तेवढी नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येणार नाही. त्यानंतर बघा, जे यू आहे
यू आणि हा जो टिंब आहे तो तसाच राहणार आहे. डावीकडचं उजवीकडे होणार आहे का? नाही. फक्त ही जी बाजू आहे ती तुम्हाला खाली दिसणार आहे. वरती तोंड असणारी बाजू अशी खाली दिसणार आहे, परंतु ज्या बाजूला बिंदू आहे त्याच बाजूला येणार आहे. बघा आता खाली आहेत, परंतु हा बिंदू मध्ये आहे, म्हणजे ही आकृती येणार नाही. ही खाली आहे, परंतु याची जी दिशा आहे या बाजूला डॉट दिसतोय, तोच डॉट या बाजूला दिसतोय की नाही दिसतोय, परंतु इतर डॉटची बाजू बदललेली आहे. डॉट जर या बाजूला असेल तर दिलेल्या आकृतीमध्ये इकडची बाजू दिलेली आहे, डाव्या बाजूला दिलेला आहे डॉट, त्यामुळे ही सुद्धा आकृती येणार नाही. मग दिलेली सेम आकृती पाण्यातील प्रतिमा कशी दिसणार आहे? ही खालची बाजू वर गेलेली आहे, वरची बाजू खाली गेलेली आहे. जो डॉट राहणार आहे तो सेमच आहे. म्हणजे पर्याय क्रमांक आन्सर तुमचं काय येणार आहे? 2 येणार. आज आपण पाण्यातील प्रतिमा आणि आरशातील प्रतिमा पाहिलेल्या आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.